नमस्कार. अभ्यास सुरू या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सध्या सर्वांना नवीन पोलीस भरतीचा वेध लागला आहे. त्यानुसार सर्वजण मेहनतीने ग्राउंड व अभ्यास करत आहेत. पण परीक्षेचे स्वरूप बघता पेपर पॅटर्नमध्ये काही प्रमाणात बदल झाला आहे व काही नवीन टॉपिकवर प्रश्न पडू लागलेत. त्यापैकी एक टॉपिक आज आपण पाहणार आहोत. यावर खूप कमी प्रमाणात प्रश्न आले आहेत. परंतु 3 ते 4 जिल्ह्यात यावर प्रश्न पडला आहे आणि खूप सोपा टॉपिक आहे. चुकून जर यावर प्रश्न पडला, तर तो तुमचा चुकू नये म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा. टॉपिकचं नाव आहे, तुम्ही थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, की टॉपिकचं नाव आहे त्रिकोणमिती. टॉपिकची आपण एकदम सोप्या भाषेत माहिती घेऊया. त्रिकोणमितीमध्ये काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय आणि समरूप त्रिकोण याच्या गुणधर्माच्या आधारे त्रिकोणमितीचा अभ्यास केला जातो आणि पायथागोरसचे प्रमेयानुसार पायथागोरसचे प्रमेय आहे कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंचीचा वर्ग. या समोरील त्रिकोण जो दिसत आहे एबीसी मध्ये, यामध्ये AC हा कर्ण आहे, BC ही एक बाजू आणि AB ही दुसरी बाजू, म्हणजेच त्याला आपण उंची असे म्हणतो. एवढं समजलं तरी पायथागोरस प्रमेय लक्षात ठेवल्यानंतर बऱ्याच गोष्टी पुढं सोप्या जातील. त्यानंतर आपण त्याचे काटकोन त्रिकोणाच्या अजून बाकीच्या गोष्टी पाहू. यामध्ये समोर जो त्रिकोण दिसत आहे ABC, यामध्ये जो कोन A आहे, जो कोन A दिलेला आहे, याबद्दल ही सर्व माहिती दिलेली आहे आपल्याला. कोन A बद्दल हा समोरचा AC हा कर्ण आहे ते आणि Aच्या समोरील बाजू आहे BC आणि लगतची बाजू आहे AB. ह्या 2 बाजू लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण का पुढे ज्या संज्ञा येणार आहे, ह्या कर्ण, समोरील बाजू आणि लगतच्या बाजू यानुसार येणार आहे. पहिली संज्ञा आहे साइन थिटा, दुसरी संज्ञा आहे कॉस थिटा, तिसरी संज्ञा आहे टॅन थिटा आणि साइनच्या विरुद्ध येते कोसेक थिटा, कॉसच्या विरुद्ध येते सेक थिटा आणि टॅनच्या विरुद्ध येते कॉट थिटा. या ज्या 6 संज्ञा आहेत, आपण पुढे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सर्व याची माहिती देतो. तर आता आपण ज्या 6 संज्ञा पाहिल्या, त्याच्या आपण व्याख्या किंवा त्यांचे आपण सूत्र पाहणार आहोत. यानुसार पहिले आहे साइन थिटा. साइन थिटाचे जे गुणोत्तर आहे, ते आहे कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. दुसरी संज्ञा आहे कॉस थिटा. कॉस थिटाचे सूत्र आहे कोनालगतची बाजू भागिले कर्ण. टॅन थिटाचे गुणोत्तर आहे कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. आणि साइन थिटाच्या विरुद्ध साइन थिटाला जर उलटं केलं तर कोसेक थिटा येतो. म्हणजे कोसेक थिटा आहे कर्ण भागिले समोरील बाजू आणि कॉस थिटाच्या विरुद्ध येतं सेक थिटा. सेक थिटा आहे कर्ण भागिले लगतची बाजू आणि टॅन थिटाला उलटे केलं तर त्याची संज्ञा येते कॉट थिटा. कॉट थिटा आहे कोनालगतची बाजू भागिले कोनासमोरील बाजू. आता या सर्व त्रिकोणामध्ये आपण कसे शोधायचं आपण त्याआधी पाहूया. समोर जो त्रिकोण दिला आहे तो त्रिकोण आहे ABC. यामध्ये आपण कोन C बद्दल सर्व संज्ञा पाहू. पहिली संज्ञा आहे साइन थिटा. साइन थिटा आपल्याला माहिती आहे की साइन थिटा आहे कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. आता यामध्ये हा आहे AC आहे कर्ण. AC झाला कर्ण. कोनासमोरील बाजू ही झाली AB आणि कोनालगतची बाजू झाली BC. मग साइन थिटा आहे कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. आता कोनासमोरील बाजू काय आहे? बाजू AB भागिले बाजू AC. दुसरी संज्ञा आहे कॉस थिटा. कॉस थिटा, कॉस थिटाचं सूत्र आहे कोनालगतची बाजू भागिले कर्ण. यामध्ये कोनालगतची बाजू आहे BC, बाजू BC भागिले कर्ण AC. यानंतर तिसरी संज्ञा आहे टॅन थिटा. टॅन थिटा, टॅन थिटा आहे कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. कोनासमोरील बाजू आपल्याला माहिती आहे. समोरील बाजू आहे बाजू AB भागिले बाजू BC. यानंतर आपण पुढच्या संज्ञा पाहू. चौथी संज्ञा आहे कोसेक थिटा. कोसेक थिटा आहे कर्ण भागिले कोनासमोरील बाजू. कोसेक थिटा
आपण इथं खाली लिहूया. कोसेक थिटा आहे. कर्ण कर्ण काय आहे? कर्ण आहे AC भागिले कोनासमोरील बाजू आहे AB. त्यानंतर आहे सेक थिटा. सेक थिटा सेक थिटा आहे कर्ण भागिले कोनालगतची बाजू. आता जर सेक थिटा पाहिलं आपण, कोनालगतची बाजू आहे कर्ण आहे AC आणि कोनालगतची बाजू आहे BC. आणि राहिला आता टॅन थिटा. टॅन थिटा आहे कोनालगतची बाजू BC आणि कोनासमोरील बाजू AB. या 6 संज्ञा समजून घेतल्या की बाकीचे सर्व उदाहरण सोपे जाणार आहेत. आणि जर चुकून तुम्हाला यावर प्रश्न पडला तर तुम्हाला 1 मार्क तुमचा फिक्स होणार आहे. आता हे जे आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत की 1 साइन थिटा म्हणजे कोसेक थिटामध्ये साइन थिटा जर समोरील बाजू भागिले कर्ण असेल तर कोसेक थिटा होतो आपला कर्ण भागिले समोरील बाजू. आणि सेक थिटा आहे 1 कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा जर असेल एक कोनालगतची बाजू भागिले कर्ण तर सेक थिटा होतोय कर्ण भागिले कोनालगतची बाजू. आणि टॅन थिटा जर असेल कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू तर कॉट थिटा होतो कोनालगतची बाजू भागिले कोनासमोरील बाजू. आता आणि ह्या संज्ञा तुम्ही लिहून ठेवा, लक्षात ठेवा. आता आपण यावर सर्व उदाहरणं पाहूया. समोर जे उदाहरण दिलेले आहे ते 2026च्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आलेलं आहे. तर क्वेश्चन असा आहे की जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटाच्या किमती काढा. तर साइन थिटा आहे आपल्याला माहिती आहे साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण. त्यानुसार समोरील बाजू झाली 7 आणि कर्ण झाला 25. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. यापैकी आपल्याला कर्ण दिलेला आहे. कर्ण आहे 25चा वर्ग आणि एक बाजू समोरील बाजू दिलेली आहे 7चा वर्ग अधिक आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे बाजू वर्ग. यानुसार 25चा वर्ग 625 वजा 7चा वर्ग 49 जर घेतलं तर ते येते 576. म्हणजे बाजू वर्ग उर्वरित बाजू वर्ग बरोबर आला 576. आणि 576चा जर आपण वर्गमूळ घेतले ते येते 24. म्हणजे आपल्याला दुसरी बाजू मिळाली 24. यानुसार समोरील बाजू झाली 7, कर्ण झाला 25 आणि लगतची बाजू झाली 24. आपल्याला माहिती आहे कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे कॉस थिटा झाला 24/25. आणि आता आपल्याला काढायचं टॅन थिटा. आपल्याला माहिती आहे टॅन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू आहे 7 आणि लगतची बाजू आहे 24. म्हणजे टॅन थिटा आणि कॉस थिटा या दोन्हींची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण पुढचे उदाहरण पाहूया. यामध्ये दिलेले आहे जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा व कॉस थिटाच्या किमती काढ. यामध्ये सेम प्रोसेस आहे, काही बदल नाही. आपल्याला माहिती आहे टॅन
टॅन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले लगतची बाजू. समोरील बाजू झाली 3, लगतची बाजू झाली 4. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण काढायचा आपल्याला. कर्ण वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजे 9 अधिक 16 बरोबर 25. 25चे वर्गमूळ 5 येते म्हणून कर्ण आला आपल्याला 5. आता यानुसार आपल्याला सर्व व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. समोरील बाजू झाली 3, समोरील बाजू झाली 3, लगतची बाजू झाली 4 आणि कर्ण झाला 5. आणि आता आपल्याला फक्त या व्हॅल्यू त्या सूत्रामध्ये पुट करायच्या आहेत. पहिला आहे सेक थिटा. सेक थिटा आहे, सेक थिटा हा कॉस थिटाच्या उलटा असतो. म्हणजे कॉस थिटा आहे कोणालगतची बाजू भागिले कर्ण, तर सेक थिटा आहे कर्ण भागिले कोना लगतची बाजू. म्हणजे सेक थिटा आपल्याला येईल. सेक थिटाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला कर्ण 5 आणि कोणालगतची बाजू 4. त्यानंतर आपण काढूया कॉस थिटा. सेक थिटाच्या उलट फक्त आपल्याकडे कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू आहे 4, कर्ण आहे 5. हे उत्तर आहे सिंपलमध्ये. शेवट अजून एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न तुम्ही सोडवा. शेवट अजून एक प्रश्न दिलेला आहे, तो तुम्ही सोडवा. जर कॉट थिटा बरोबर 40/9 आणि कोसेक थिटा बरोबर कॉस थिटा व साइन थिटाची किमती काढा. यामध्ये सिंपल आहे. कॉट थिटा म्हणजे कोणालगतची बाजू भागिले कोणासमोरील बाजू. 40 झाले कोणालगतची बाजू, 9 झाला कोणासमोरील बाजू. या दोन्हीचा वर्ग करून त्याचे वर्गमूळ काढायचे व साइन थिटा व कोसेक थिटा यामध्ये किमती ठेवल्या की तुम्हाला उत्तर भेटतात. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.